Example first, find the values of cos 15 degree. Solution, cos 15 degree. Now cos 15 degree means 45 degree minus 30 degree equal to 15 degree. आता इथे आपण 15 डिग्री बरोबर 45 वजा 30 घेतलेले, कारण आपल्याला बहुतेक हे पाठ असतात. कॉस 45 आणि कॉस 30 साइन 45 साइन 30 आपल्याला हे पाठ असतात. हे स्पेशल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला पाठ असल्यामुळे आपण इथे हे दोन अँगल घेतलेले आहेत. कॉस 15 डिग्री मीन्स कॉस 45 डिग्री मायनस 30 डिग्री. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे तर कॉस A minus B, A minus B, where A equal to 45 and B is here 30 degree. Now cos A minus B means cos A cos B plus sin A sin B means cos 45 degree minus 30 degree equal to cos 45 degree into cos 30 degree plus sin 45 degree and sin 30 degree. तर ह्या फॉर्म्युला वरून आपल्याला हा अँगल काढायचा आहे. आपल्याला हा अँगल असा माहित नसतो, तर आपण कशावरून काढणार आहोत तर 45 आणि 30 ह्या अंशाच्या कोनाचे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन माहित आहेत. त्याच्यावरून आपण 15 डिग्री अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला काढायचे आहे. आता कॉस 45 आणि कॉस 30 किती आहे. कॉस 45 डिग्री इज 1/√2 अँड कॉस 30 डिग्री इज √3/2. साइन 45 डिग्री इक्वल टू 1/√2 and sin 30 degree is half. तर हे तुम्हाला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे स्पेशल अँगल्सचे जे आहेत ते तुम्हाला पाठ करायचे. Therefore cos 15 degree equal to cos 45 degree minus 30 degree equal to cos 45 किती आहे 1/√2 into मल्टिप्लिकेशन आहे इथे cos 30 आहे √3/2 प्लस sin 45 आहे 1/√2 आणि sin 30 किती आहे 1/2. इथे पण मल्टिप्लिकेशन आहे. 1 into √3 means √3 into 2 √2 plus 1 into 1 1 √2 into 2 2√2. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे. इथे 2√2 आहे, इथे पण 2√2 आहे. त्यामुळे आपण इथे अंशाची बेरीज करू शकतो डायरेक्ट. √3 plus 1 divided by 2√2 is cos 15 degree. तर इथे आपण फॉर्म्युल्यावरून कॉस 15 डिग्रीची किंमत काढलेली आहे, व्हॅल्यू काढली आहे. Now example second, find the values of sin 15. आता आपल्याला sin 15 काढायचे. तर ह्याच पद्धतीने घ्यायचं आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला चेंज करायचा आहे. sin 15 means sin 45 degree minus 30 degree. Now sin A minus B. आता इथे सुद्धा हा फॉर्म्युला वेगळा आहे, हा पण आपल्याला पाठ करायचा आहे. sin A minus B, sin A cos B प्लस नाही मायनस cos A and sin B. तर हा पण फॉर्म्युला पाठ करा. इथे A इक्वल टू 45 डिग्री अँड B इक्वल टू 30 डिग्री. put A equal to
45 degree and B equal to 30 degree. Therefore, sin 15 degree equal to sin 45 degree minus 30 degree. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सगळे व्हॅल्यू टाकायचे. sin 45 degree into cos 30 degree minus cos 45 degree into sin 30 degree. आता इथे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. sin 45 is 1/√2, cos 30 is √3/2, इथे मल्टिप्लिकेशन आहे, मायनस cos 45 1/√2, sin 30 1/2, इथे पण मल्टिप्लिकेशन आहे. आता इथे आपण 1 × √3 मल्टिप्लाय करू शकतो. 1 × √3 means √3 divided by 2 × √2, 2√2 minus 1 × 1, 1 × 1, 1 divided by √2 × 2, 2√2. रूट इथं डिनॉमिनेटर सेम आहे, 2√2. √3 minus 1 is numerator. Sin 15 is √3 minus 1/2√2. तर तुमच्याकडे जो लॉग टेबल आहे किंवा पुस्तकात सुद्धा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ स्पेशल अँगल्सचा टेबल आहे, तो तुम्हाला पाठ करायचा आहे. बघा, हा लॉग टेबल मध्ये असा हा टेबल आहे. हा पाठ करा. नंतर हे सगळे असे फॉर्म्युले आहेत, हे पण तुम्हाला पाठ करायचे आहेत.